4 जुलैला मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत चांदोरी त्रिफुली परिसरात असलेल्या सत्यम कृषी भांडार या कृषी औषधांचं दुकान फोडून शेतीसाठी लागणारे बुरशीनाशक, कीटकनाशक, तणनाशक तसेच सोन्याचं ब्रेसलेट आणि रोख रक्कम असा एकूण 2,43,289 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला होता। याबाबत सायखेडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी जिल्ह्यातील नाउघड गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मार्गदर्शन करून सूचना दिल्या। यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने सदर घटनेमधील आरोपितांची गुन्हा करण्याची पद्धत आणि घटनास्थळांवर मिळून आलेल्या तांत्रिक बाबींचं विश्लेषण करून मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा दिंडोरी तालुक्यातील शिनवड येथील सराईत गुन्हेगारांनी केलेला असल्याची खात्रीशीर बातमी मिळवली। यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दिंडोरी तालुक्यातील शिनवड शिवारातून सोपान दिनकर बस्ते, राहुल भाऊसाहेब मोरे, संतोष बाळासाहेब गाडे यांना ताब्यात घेतलं। यातील ताब्यात घेण्यात आलेल्या सोपान बस्ते आणि राहुल मोरे यांनी 4 जुलैला चांदोरी त्रिफुली परिसर आणि अडगाव तसेच लाखलगाव परिसरातील कृषी औषधांची दुकानं फोडून शेतीसाठी लागणारी महागडी औषधं चोरी केल्याची कबुली दिली आहे। या आरोपींनी कबुली दिल्यावर त्यांच्यावर घरफोडीचे एकूण 3 गुन्हे उघडकीस आले। यामधील आरोपी हे कृषी औषधांची दुकानं फोडणारे सराईत गुन्हेगार आहेत। त्यांच्यावर यापूर्वी घरफोडीचे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपींनी वरील गुन्ह्यांमध्ये चोरून नेलेला मुद्देमाल विकत घेणारे आरोपी 3 याला सायखेडा पोलीस स्टेशन कडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। सदर आरोपींच्या कब्ज्यामधून गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली मारुती स्विफ्ट कार तसेच दुकानांचे पत्रे कापण्यासाठी वापरण्यात आलेले हायड्रोलिक कटर आणि इतर साहित्य साधनं हस्तगत करण्यात आली आहेत। सदर आरोपींकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन आणि सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस अंमलदार हेमंत गरुड, सचिन धारणकर, माधव साळे, प्रीतम लोखंडे, धनंजय शिलावटे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकानं उघडकीस आणून केली आहे। चांदोरी त्रिफुली येथील सत्यम कृषी सेवा केंद्रात चोरीला गेलेला माल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण अडागले पुढील तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।